तुझिया प्रियाला प्रीत कळेल। माधुरी, गोळी कडू होती, जरा हसून दिली असतीस तर गोड लागली असती। गुड नाईट माधुरी। विपुल, हे जे काही तू करतोयस फक्त कर्तव्य म्हणून करतोयस हे मला कळत नाही असं वाटतंय का तुला? अजून किती दिवस असं करणार आहेस? गुड नाईट माधुरी। हे सगळं काय रिया? माझं प्रेम। याचे काय परिणाम होतील याचा विचार केलायस का तू? मी विचार केला की मीच नाही राहिले तर याचे परिणामही राहणार नाहीत। रिया, का केलंस हे सगळं तू? तुला माहितीये ना माझं आणि शमिकाचं किती प्रेम आहे एकमेकांवर। पण तुला हे माहित नव्हतं ना की माझं किती प्रेम आहे तुझ्यावर? तू इथे काय करतोस? ते काय ना माधुरी, काल तुझ्या पर्स मधून तुझ्या ऑफिस मधल्या वेकन्सीची ऍड बाहेर पडली। मी ती वाचली आणि मी इकडे इंटरव्ह्यू द्यायला आलो। माधुरी, मी इकडे सिलेक्टही झालोय। मला बरं वाटलं की तू स्वतःहून काहीतरी स्टेप घेतलीस। आय एम व्हेरी हॅपी, आय एम प्राऊड ऑफ यू। एखादा माणूस स्वतःचं आयुष्य संपवतो याचा अर्थ त्या माणसाच्या जगण्याची इच्छा संपली। ज्या कारणासाठी आपण जगत असतो ते कारणच राहिले नाही, किंवा बाहेरच्या कटकटींशी लढायला आपलं मन कमकुवत ठरते। अशा वेळी फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचा असतो। तुम्ही हे प्लीज लक्षात ठेवा। खाऊन घे थोडं। नाही, नकोय मला। अगं थोडंच आहे, खा ना। शमी, मला भूक नाहीये। अभि, तूच सांग ना हिला खायला। माई, मी तुला जे अभिजित विषयी बोलले होते ना ते प्लीज कोणालाच सांगू नकोस। हे रिया प्रकरण कुठल्याही परिस्थितीत इतरांना कळायला नको। माझी इच्छा नाही की यामुळे शमिकाला कुठल्याही प्रकारचा त्रास व्हावा। अखंड सौभाग्यवती भव। वेढा कशाबद्दल ते ग, थांब। हा प्रकार काय सगळा? हा, विपुलला सुद्धा माझ्या ऑफिस मध्ये नोकरी लागली आहे। बघितलं, मी पूजा घातली त्याचं हे फळ। हा. त्याला नोकरी मिळाली त्यापेक्षा त्याला नोकरी करावीशी वाटली म्हणजे नक्कीच तुझ्या पूजेचं फळ आहे। अभि, काय झालं? टेन्स्ड का दिसतोयस? शमिकाशी भांडलास? थँक गॉड रिया इज फाईन, पण ती आशू अजून तिकडे जिवंत आहे। आणि हे लव्ह बर्ड्स, अभि आणि शमिका। सँडी, हाऊ कॅन यू टेक ऑल दिस? लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे। गॉट टू स्टॉप दिस। शमी, फुल छान आहे। हो, अगं अभिने तुझ्याचसाठी आणलंय।